कसं बघता हे संपूर्ण प्रकरण? सबलीकरणचा विषय प्रचंड चीड येणारं हे प्रकरण आहे. अत्यंत वेदना होतात, अत्यंत विमनस्क परिस्थिती, कधी कधी तर म्हणजे अत्यंत सगळं खूप किळसवाणं वाटतं. कारण महाराष्ट्राची परंपरा ही ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, गाडगेबाबांची आहे. महाराष्ट्राची परंपरा ही शिवरायांची आहे, ज्यांनी महिलांना सन्मान दिला, बाबासाहेबांची आहे, ज्यांनी हिंदू कुडबिलासाठी राजीनामा दिला. पण या प्रबोधनाची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजही अशा पद्धतीचे ठग जर अंधश्रद्धांचा फायदा घेऊन महिलांचा असा छळ करत असतील ना, तर आता इतका राग येतोय की कुठंतरी वाटतं की कायद्याच्या पलीकडे जाऊन त्याला ठोकून काढला पाहिजे. पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं आश्वासन महाराष्ट्र शासनानं दिलेलं आहे, निष्पक्ष चौकशी होईल, अटक झालेलीच आहे. पण एक खासदार म्हणून आणि एक महिला म्हणून हीच मागणी राहील की पुन्हा कुठल्याही नराधमाची महाराष्ट्राच्या या बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होई नये, अशी खरातची वरात निघाली पाहिजे. मात्र एकीकडे राजकीय पाठबळ त्यांना होतं, मोठे मोठे राजकीय नेते त्याच्याकडे जात होते. एकनाथ शिंदेचं पण नंतर नाव घेतलं गेलं की तेही गेले आणि त्यामुळे त्याची नंतर हिंमत वाढली. राजकीय नेत्यांनी काय एक प्रकारे राजमान्यता मिळाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हिंदू फरार स्थितीवर जाताय. तर या मंडळींना ही संतांची परंपरा माहिती नाही का महाराष्ट्रातली? हे बघा कसं होतं की बऱ्याच वेळेला काही माणसं हे वेगळं कातडं पांघरतात आणि आतून ते वेगळे असतात. आणि ज्या वेळेला सांगितलं जातं की बाबा अमुक एक माणूस हा चांगला आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून जर कुणी गेलं असेल तर त्यांच्या काळ्या कृत्याला त्यांचा पाठिंबा आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाहीये. महाराष्ट्राचा माणूस हा देवभोळा आहे, धार्मिक आहे, आणि त्याच्यामुळं अगदी दगडात देव शोधणं ही भारताची परंपरा आहे. त्यामुळे जिथे कुठं ईश्वरी अस्तित्व आहे तिथं जर कोणी नतमस्तक झालं, परंतु जर कोणी एखादी महत्वाची व्यक्ती माझ्याकडे येते म्हणून त्यांचा गैरफायदा जर असे नराधम घेत असतील ना, तर त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. मला अजिबात वाटत नाही की जे कोणी लोक तिथे गेले असेल, सगळ्या पक्षाचे लोक गेले, सगळ्या पक्षातल्या लोकांची नावं आहेत, मी ती नावं घेत नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. परंतु माझा त्यांच्या सद्भावनांवर विश्वास आहे. ते ईश्वरी अस्तित्वापुढे नतमस्तक होण्यासाठी गेले, परंतु खरात सारख्या नराधमानं त्याचा गैरवापर करून घेतला, त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. संपूर्ण प्रकरणामध्ये करतात ना, बरोबर. हे बघा, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. परंतु मला या ठिकाणी वाटतं की महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं गृह खातं अत्यंत सक्षम आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सांगितलेलंच आहे की अत्यंत निष्पक्ष तपास होईल. त्याचबरोबर जी SIT नेमण्यात आलेली आहे त्याचं नेतृत्व करणाऱ्या ज्या आदरणीय IPS तेजस्वी सातपुते आहेत, त्यांनी सोलापूरला सुद्धा काम केलेलं आहे. आणि अगदी सोलापुरात असताना सुद्धा वंचित समाज घटकातील महिलांना आणि ज्या वसाहतींमध्ये अनेक वर्ष अवैध दारू गाळण्याचा व्यवसाय होत होता, तिथल्या महिलांना त्याच्यातून बाहेर आणून त्यांच्या कलागुणांना एक व्यवसायाचं रूप देण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यामुळे मला वाटतं की ते एक अत्यंत सक्षम अधिकारी आहेत. एक महिला म्हणून ते समाजभान त्यांच्या मनामध्ये जागृत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तपास होऊन सत्य बाहेर पडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. काय होता सेन्सिटिव्ह विषय आहे, सीरियल कसं बघता येईल? खरं तर अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होत आहेत की CDR सारखा विषय जो अत्यंत गोपनीय असतो, जो अगदी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाही, तो दमाने यांच्याकडे आला कुठून, त्याचे सोर्सेस तपासले गेले पाहिजेत. पुन्हा मला विचारायचंय की दमानिया ताई ह्या स्वतः सांगतायत की मला एका अननोन माणसानं, अनोळखी माणसानं व्हॉट्सअपवरती ते पाठवलं. मग मला विचारायचं आहे की आपण त्या माहितीची खातरजमा करून घेतली का, किंवा त्या पुन्हा परत काहीतरी स्पष्टीकरण देताना म्हणतायत की मी AI च्या माध्यमातून खातरजमा करून घेतली. पण आपण जर कुठलंही AI पोर्टल, ChatGPT असू दे, जेमिनी असू दे, ते उघडलं की त्याच्यावरती दादा एक डिस्क्लेमर असतो, AI कॅन मेक मिस्टेक्स. मग कुठल्याही मग दमानिया ताईंनी थांबायला हवं होतं ना. पोलीस दलाला जर त्यांनी ते पाठवलं असतं गृह खात्याने, ते ऑथेंटिक कॉल रेकॉर्ड आहेत की नाही, तो डेटा हा खरा आहे की नाही, हे तपास होईपर्यंत मला वाटतं थांबणं, अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये कुठंतरी वादाची फोडणी देणं आणि आपण चमकणं, अशा पद्धतीचं काम कुणीही करू नये. पण मला एकच वाटतं की आतापर्यंत आपण बघितलंय की पवित्र आत्म्यांना त्रास देणारे अनेक अतृप्त आत्मे असतात. त्याच अतृप्त आत्मे खरात प्रकरणावरती जर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते करू नका. पीडित महिलांना नीतिधैर्य देण्यासाठी पाठीशी उभं राहा. पीडित महिलांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पाठीशी उभं राहा. ते
तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यापेक्षा पीडित महिलांचे जे व्हिडिओज बाहेर येत आहेत त्यांना बाहेर पडता येत नाही, त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडता येत नाही, त्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागतंय, त्याच्या विरोधामध्ये उभं राहूयात आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळायला पाहिजे, ताठमानेनं जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे, याच्यासाठी काम करू. आणि शेवटी एवढंच म्हणते, कर नाही त्याला डर कशाला. निवडणुकाचा एक प्रश्न येत आहे, निवडणुकाचा प्रश्न आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली, दुर्दैवाने निवडणूक घ्यावी लागली आहे. एक प्रघात होता की ती बिनविरोध होईल, मात्र आता तब्बल 55 उमेदवार उभे केले गेले आहे. अनेक राजकीय पक्षांचा समावेश आहे. काय वाटतं तुम्हाला, अशाच वेळेस तरी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे की? होय, दुःखाच्या वेळेला राजकारण पक्षकारण सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. त्यातही जर पतिनिधनाचं दुःख आणि कपाळावरचं कुंकू पुसलं गेलेल्याचं दुःख कुठल्याही स्त्रीसाठी जगात सगळ्यात मोठं असतं. पण तरी सुद्धा जर तिसऱ्या चौथ्या दिवशी सुनेत्राताई या महाराष्ट्राची मायमाऊली बनून महाराष्ट्राची पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, तर नैतिक कर्तव्य होतं सगळ्या राजकीय पक्षांचं की त्या लढणाऱ्या भगिनीच्या पाठीशी उभं राहण्याचं. पण मला वाटतं की कोत्या मनोवृत्तीच्या लोकांना राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती कळणार नाही. पण मला अभिमान वाटतो की आम्ही अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नुसता पाठिंबा नाही दिला, तर आपली लाडकी बहीण पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंचा फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब काल स्वतः बारामतीला गेले आणि ताई, भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे, ह्या त्यांनी त्यांना शब्द दिलाय. काही आपण म्हणतात की आपण दगडात देऊ बसणारी आपली भक्त आहोत, आपण डोळे बापडे भक्त असतात, मात्र ह्या भक्तीचा फायदा घेऊन जे बंधुगिरी करणारे आहेत, आपण राज्यसभेवर गेलेलो आहोत, तर त्या संदर्भात काही आवाज उठवणार का किंवा काही दिल तयार व्हावं असं वाटतं? अगदी नक्की दादा, आपण खरंच सगळीकडे देव शोधणारी माणसं आहोत. म्हणजे चराचरामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे असं आपण मानतो. परंतु त्याच वेळेला असे काही लोक जे धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतात आणि विशेष करून महिलांच्या संवेदनशील मनाचा गैरफायदा घेतात, त्याच्यावरती कडक कायदे हे झालेच पाहिजेत. मला या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं वचन आठवतं की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. पण तेच तुकाराम महाराज पुढे सांगतात की तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. म्हणजे अशा भोंदूंना पाठीशी घालू नका, हे तर तुकाराम महाराजांनीच सांगितलंय. कायदे झालेच पाहिजेत, त्यासाठी नक्कीच राज्यसभेत आवाज उठवेल. परंतु महाराष्ट्रामध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायदा हा आधीच आहे. नुसते कायदे होऊन चालणार नाहीत, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. आणि त्यासोबतच मला वाटतं की जी प्रबोधनाची चळवळ तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराजांनी, शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकरांनी केली ना, ते प्रबोधन पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालं पाहिजे. सन्माननीय आठवले साहेब हे चळवळीतले मोठे नेते आहेत, सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. आठवले साहेबांची स्टाईल आहे की प्रत्येक गोष्टीवरती कवी मनानं, दिलखुलासपणानं ते स्टाईल करतात. त्यांचं मोठं मन बघा की आपल्या कार्यकर्त्याची मुलगी जर खासदार होते तर हो, तुझे वडील माझ्यासोबत होते आणि तू शिंदे साहेबांच्याकडे गेली म्हणून खासदार झाली, हा उल्लेख त्यांनी केला. इथं शिंदे साहेबांच्या गुणग्राहकतेला आणि त्यांच्या मोठ्या मनाला त्यांनी पावती दिली. काल सुद्धा मी जेव्हा शपथ घ्यायला गेले तिथं रामदासजी आठवले साहेब मला भेटले आणि तिथंही त्यांनी सांगितलं की लढत राहा, मी तुझ्या सोबत आहे. खूप जास्त आनंद होईल.